काही बोलायचंय का? हो. कालचं राहिलेलं. हो. श्री बघ, मी तुला म्हणाले होते ना, तू कालच बोलायचं. तू बस ना. ये बस. हो, काय काय झालंय? बस बस बस. हो. गप्प झालायस तू, म्हणजे काहीतरी सिरियस आहे. तू माझा सायलेन्स सुद्धा ओळखतेस. पण तू माझ्या बोलण्यातनं काही गैरसमज नाही ना करून घेणार? माझा हेतू काय श्री, तुझ्या हेतूंवर शंका नाही घेणार मी. प्रॉमिस? प्रॉमिस? इतका घाबरतोस तू मला? तुला त्रास होईल या कल्पनेनं घाबरत होतो. मला त्रास नाही होणार श्री, बोल. म्हणजे असं होतं ना कधी कधी की आपण एखादी गोष्ट नाही सांगू शकत. तुला पटतंय ना? हा, म्हणजे लपवण्याचा काही हेतू नसतो आपला, फक्त परिस्थितीच अशी असते की आपण ते नाही सांगू शकत. असं होतं कधी कधी, माझंही झालंय. आणि त्याच्यात काही दुष्टपणा नसतो, नाईलाज असतो. म्हणजे तुला पटतंय? हा, पण मग त्याचं काय? म्हणजे ऍक्च्युली मला जे सांगायचंय ते महत्वाचं आहे. म्हणजे खरं तर मला सांगायचं नव्हतं, पण नंतर मलाच ते खूप ऑड वाटायला लागलं. म्हणजे ना, मला हे नीट ठरवता येत नव्हतं की तुला हे नंतर कळल्यानंतर तुला जास्त त्रास होईल का आधी कळल्यानंतर तुला जास्त त्रास होईल. पण मला आता असं वाटतंय की तू समजून घेशील, तू चिडणार नाहीस. म्हणजे बघ, लपवण्याचा खरंच काही हेतू नव्हता माझा, फक्त तुला त्रास होऊ नये इतकंच माझं. ऐक ना, मला ना खूप टेन्शन यायला लागलंय श्री. तू कशाबद्दल बोलतोयस? मी सांगतोय, मी तेच सांगतो. आणि माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. हा. हो, पुढे काय श्री? मी फक्त तुला रिमाइंड करतोय. म्हणजे माझं, बाबांचं, पिंट्याचं सगळं मला माहितीये ना श्री. पुढे काय? आणि तुला धक्का वगैरे काही द्यायचा नाहीये. मला माहितीये ना तुला धक्के आवडतच नाहीत, त्यामुळे आता काय नंतर काय धक्का द्यायचाच नाहीये तुला. आणि ह्या विषयावर आपण आधी सुद्धा बोललोच आहोत. हे पिंट्याबद्दल आहे का काही? सांग ना, काय झालंय? कशाबद्दल आहे? पिंट्याच्या लग्नाबद्दल. नीट ठेव. रोन्या, एक बोलू? बोल ना. म्हणजे आपण चिडू नको, पण ताईंला सांग. भाऊजी ठरवणार आहे ते काय करायचंय. नाही, त्यांचं त्यांना ठरवू दे, पण आपण आपल्या बाजूने ताईला सांगायला हवं. नाही, नको. अरे एकदा सांग. तुझं हेच चुकतं. बघ, आता माझं आणि भाऊजींचं ठरलंय ना की ते सांगणार आहेत. सो मी आता ताईशी बोलून त्यांचा डाव कसा काही विस्कटवू? तुला कळतंय का? की बघ, भाऊजींनी त्यांचं काहीतरी ठरवलं असणार आणि मी ताईशी जाऊन बोलणार तर ते तोंडावर नाही का पडणार? हे बघ सुनीता, प्लीज असले काही विचार नको करूस. ऑलरेडी खूप टेन्शन आहे माझ्या डोक्याला. आणि तुला कळतंय का, ही शेवटची संधी आहे आपलं लग्न होण्याची. सो प्लीज असं काही नको करू. तुझं बरोबर आहे रे रोन्या, पण ताईने आपल्यासाठी एवढं केलं आणि त्याच लग्नाला नसतील तर? हे माझ्या मनाला काही पटत नाही बुवा. तू विचार कर ना, आपण लगीन करायचं आणि ताईच्या पायावरती डोकं नाही टिकवलं तर लगीन केल्यासारखं वाटेल? ताई पाहिजे यार लग्नाला, बस. बाकी कोणी नसलं ना तरी चालेल, पण ताई यायला पाहिजे. म्हणजे असं मला वाटतं. मला वाटत नाहीये का? तर मलाही वाटतंय. मलाही वाटतंय, पण ताईला या सगळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण करतोय ना. आणि हे बघ, भाऊजी बोलणार आहेत, ते बघतो म्हणालेत. सो
सो त्यांचं होईपर्यंत आपण थांबायला नको का? ठीक आहे, तू तू बघ काय ते. मी काही बोलणार नाही. मी हे ठेवून येते. काय? पिंट्याचं लग्न? श्री पळून जाऊन? अगं पळून जाऊन असं नाहीच म्हणायचं, गुपचूप असं म्हणूया. म्हणजे तेच ते. मी मी म्हणाले होते ना तुला, पिंट्या लहान आहे, त्याच्यानं पटकन प्रभाव पडतो लोकांच्या बोलण्याचा. बाबा तसे नाही आहेत ना, पण म्हणजे बाबांचा पाठिंबा आहे या लग्नाला. पळून जाऊन लग्न करण्याला आईला न सांगता? तू हवं तर फोन करून विचार त्यांना. मी लावू का? नाही, नको, त्याची गरज नाहीये. एवढं खोटं नाही बोलणार तू, माझा विश्वास आहे. श्री, अरे बाबा पण म्हणजे बाप रे. अगं बाबांच्या सपोर्ट शिवाय काय एवढ्या गोष्टी पुढपर्यंत आल्या? श्री, एका शब्दाने नाही बोललास ना तुम्हाला. हे बघ, मला काळजी वाटत होती. कसली काळजी आहे? याचीच तू स्ट्रेस घेशील सगळ्या. अरे कसला डोंबलाचा स्ट्रेस श्री? एवढं सगळं चालू होतच ना. मला जराशी तरी कल्पना द्यायची असणार आहे तू. बघ, आपले मतभेद होते, आपण भांडायचो, हा विषय निघाला की. हो ना? मान्य आहे मला. आई हो म्हणणं अवघड होतं, पण अशक्य नव्हतं. बाबांनी तरी सारासार विचार करायचा ना. सुनीताला त्रास होऊ नये म्हणून म्हणत होते की नाही मी हे सगळं. अगं पण एकदा लग्न झालं की झालं. एवढं सोपं नाहीये श्री हे. अगं पण आता त्यांना काय फरक पडतो? सुनीताचे आई बाबा सुद्धा तयार आहेत का? हो. मग काय आता? सॉरी, तू चिडलीस का? श्री, अरे चिडले नव्हतेच मी कधी. मला ना फक्त हे सगळं बरोबर वाटत नव्हतं. कारण आईचा स्वभाव माहितीये ना मला, म्हणून मला हे बरोबर नव्हतं वाटत. आईचा इगो दुखावला गेला ना, तर ती सुनीताला कधीच स्वीकारणार नाही श्री. आणि हेच सांगायचा प्रयत्न करत होते ना मी तुम्हाला. पण तुमचं सगळंच ठरलंय आता. अगं मग आता काय? तुला हे सगळं सांगायचं होतं खरं तर. मला सांगण्याचा प्रश्न नाहीये श्री. मला अंदाज होताच हे असंच काहीतरी होण्याचा. आणि पिंट्यावर माझा एवढा जीव आहे ना, की त्याच्या हितापेक्षा मी माझा इगो मोठा होऊ दिला नसता. श्री, तू सांगितलं का नाहीस ह्याचा राग नाही रे आलाय मला. मला फक्त काळजी वाटत होती, बाकी खरंच काही नाही. पण एवढं सगळं का लपवलंस तू माझ्यापासून? मला माहिती होतं लपून जाऊन पिंट्याला फोन करायचास. सगळं कळत होतं मला. माझ्यावर चिडलीस का मग तू? कशाला चिडेन? नाही, मी हा पिंट्याला असा सल्ला दिला म्हणून. बाबांना तर तू नव्हता दिलास ना सल्ला. राहू दे, तुला वाटलं तू सांगितलंस, ते आता महत्वाचं नाहीये. या सगळ्यामध्ये सुनीताचे आई बाबा इन्व्हॉल्व झालेत ना. मग आता आपल्याला ठामपणे ठरवायला लागेल काहीतरी. नाहीतर मग तिच्या आई बाबांना वाटेल मुलगा थिल्लर आहे. आपल्या मुलीची काळजी घेईल का? नको नको. आता ना आपल्याला पुढे काय आणि कसं करायचंय हे आपल्याला ठरवायला हवं. काय झालं? नाही, मला वाटली होतीस त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग निघालीस. आणि समंजस सुद्धा. हा डॉक्टर. नाही नाही, तसं काहीच झालं नाही. हो या, शी इज ऍब्सोल्युटली फाईन. हो 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 ना. नाही नाही, पण काय नाही काय नाही. हा हो, थँक्यू थँक्यू. या, थँक्यू. म्हणजे ते मी ना डॉक्टरांना स्टँड बाय वर ठेवलं होतं.
म्हणजे इन केस काही झालं. श्री, अगं अरे इतका प्लॅन केला होतास ना तू? मला काय माहित तू इतकी नॉर्मल रिॲक्ट होशील. मला वाटलं तू चिडशील, रागावशील, काहीतरी त्रास करून घेशील, पण नाही झालं ना तसं काही. हाच प्रॉब्लेम आहे ना तुझा. तुला ना मी कळलेच नाहीये श्री. तुझ्या नाही फक्त ट्रिक्स आहेत. ट्रिक्स कसल्या? नाहीतर काय, दरवेळी काहीतरी सरप्राईज द्यायचं आणि दरवेळी पुन्हा प्रेमात पाडायचं. म्हणजे प्रत्येक वेळी नवरा आपल्या प्रेमात पडला की बायकोचं पदर सोडून जातोय कुठे. नाही चिडलीस. होईल का सगळं पिंट्याच्या लग्नाच्या बाबतीत यांनी ठरवलंय तसं? मला अजूनही वाटतंय मी, बाबा, पिंट्या एकत्रितपणे बोललो ना आईशी तर नाईलाजाने का होईना पण ती तयार होईल. पण जाऊ दे, आता तो विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. आता हातातून बाण सुटलेला आहे. नाही पण एकदा पिंट्याशी मात्र बोलायलाच हवं. त्याला भेटलं पाहिजे. लग्न होईल, संसार व्हायला पाहिजे आणि तोही सुखाचा. आई काय करेल ना नेम नाही. हॅलो. हॅलो, बरं झालं बाई, लगेच फोन केला असते. 100 वर्ष आयुष्य आहे तुला आई. का ग? अगं आता तुझाच विचार करत होते मी. जानू, जानू जरा काम होतं ग. भेटशील? कसलं काम? मी बँकेत येऊ का ग तुझ्या? अगं काय झालंय? अगं फोनवर बोलण्यासारखं नाहीये. हा पण तरी. अगं भेटले की सांगते ना तुला. बँकेत नाही तर बँकेच्या बाहेर. बघ तू कुठे म्हणत असशील ना तिथे भेटते मी तुला. बरं मग आपण संध्याकाळी. नको नको, अगं संध्याकाळी नको. बँक बंद व्हायच्या आतच भेटूया, नाहीतर मग पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणजे? अगं भेटल्यावर सांगते म्हणते ना मी तुला. बरं मग लंच मध्ये भेटूया आपण. हो भेटूया ना, पण कुठे, बँकेत की बँकेच्या बाहेर? मी कळवते तुला. बरं मग मी निघू का आता? अगं एवढं अर्जंट आहे का आई? हो तसंच अर्जंट आहे म्हणून. अगं पण मग एवढ्या लवकर कशाला निघतेस? अगं हो, वाटेत जरा एक काम आहे, ते करेन आणि मग येईन मी तुझ्याकडे. कसलं काम? अगं दाखवते ना तुला आल्यावर. दाखवते म्हणजे? अगं असं काय करते, सगळं काय फोनवरच सांगू का तुला? आल्यावर बोलते ना मी तुझ्याशी. हा? चल चल ठेवते. हा. हिंदे झालं का? दाखव ना लवकर. असं काय झालं? हा बघा, किती छान दिसतोय, किती छान शिवलास गाऊन. जमलाय ना? अरे जमला म्हणजे नंबर 1. हे बघा, हे फुटवेअर आणलंय मी. अरे वा, खूप मस्त आहे. चॉईस छानच आहे ग. थँक्यू. हो, आणि जेवणाचं पण सगळं होतंय बरं का. म्हणजे खोबऱ्याच्या वड्या मी उद्याच करून ठेवीन, बाकी सगळं त्याच दिवशी करायचं. वहिनी तू काय एक्सपर्टच का या सगळ्यात? बरं तुमच्या सगळ्यांची कामं झाली, माझंच राहिलंय. तुझंही झालंच आहे की. झोपाळा मागवलंयस ना तू. अगं ते झालंय, पण याचं काय? याच्यावर ज्वेलरी लागेल ना. मला असं वाटतं मोती किंवा डायमंड काहीतरी एक जाईल ह्याच्यावर छान. तुम्हाला जे आवडेल ते घेऊन या वंच. आणि तुला येतं ते छान. ए सरू, माझ्याबरोबर येशील शॉपिंगला? हो येईन की नक्की. आपण असं मुकुट वगैरे काहीतरी करूया. हरकत नाही करायला. म्हणजे करायला काही हरकत नाही, पण आपण मोठं डोहाळे जेवण 7व्या महिन्यात करणार आहोत ना, तेव्हा करू ना हे सगळं. हा हो. हो, नाहीतरी हे आपण आता असं घरगुती आपल्या हौशीसाठी करतोय ना. साधं आणि छान करूया. साधं आणि छान करूया. ए वहिनी, बायकांचं डोहाळे जेवण का करायचंय ग? अगं त्या बाईला खुश ठेवण्यासाठी. मग तिची हाऊस मौज करायची, तिचे लाड पुरवायचे, ती आनंदी राहिली पाहिजे असं करायचं. ती आनंदी राहिली ना की तिचं बाळपण आनंदी राहतं म्हणून. आपणही त्यासाठीच करतोय की जान्हवी आनंदी राहायला हवी. हो. ते ऐका ना,
माझ्या मैत्रिणीने डोहाळे जेवणासाठी कविता केलीये. मागवू तिच्याकडनं? हो मागव की. हे काय आपल्याला सगळ्यांना उत्साह आल्यासारखं झालं ना. ए बहिणी, तुझं नाही ना ग केलं डोहाळे जेवण चांदण्यातलं? अगं नाही, तेव्हा कुठे अशी एवढी पद्धत होती. आणि मुळात मलाच उत्साह नव्हता ना त्याचा. ए बास, आता जुने विषय काढायचे नाही. आता विषय फक्त आनंदाचे. ए हो, आता या घरात फक्त आणि फक्त आनंद असला पाहिजे. पण आपल्या घरात काही कार्यक्रम असला ना की ती जान्हवीची आई खोडा घालते. म्हणूनच त्यांना बोलवायचंही नाहीये आणि त्यांना हे कळूही द्यायचं नाहीये. आता मी कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये. ए, आपण जान्हवीला ना खूप छान तयार करू. हा गाऊन घालू, चांदण्यात गाणी, कविता, खाणं पिणं, गप्पा गोष्टी, मज्जा करू. नुसतं अख्खं कुटुंब आनंदात वेळ घालवू. ए, विचार करून सुद्धा किती मज्जा वाटतेय ना. आम्हालाही. जान्हवीचं हे चांदण्यातलं डोहाळे जेवण लक्षात राहील असं झालं पाहिजे. मी तुझाच विचार करत होते आणि तुझा फोन आला बघ. तूच माझी खरी आहेस ग जानू, खरंच. बाकी दुसरं कोण आहे कोण मला या जगात? आणि तुला आता माझी आठवण आली आणि मी आले ना. 100 वर्षाचं आयुष्य नको ग बाई मला. अगं काय करायचंय एवढं जगून? काय पोरांच्या लाथाच खायच्या ना. 9 महिने पोटात वाढवून पोराला जन्म द्यायचा, त्याच्यासाठी हाडाची काढं करायची. पण मुलांना त्याचं काही असतं का? काही नसतं त्यांना. तुला सांगते, पोरगा जन्माला घालून काही फायदाच नाहीये. त्यापेक्षा मुली बऱ्या, आईच्या उपयोगाला पडतात त्या. काय झालंय आई? काय व्हायचं राहिलंय ग? माझ्याकडे तुझ्या बाबांनी एक दमडी सुद्धा दिलेली नाहीये जानू. आता तू सगळे पैसे ह्यांच्याच अकाउंट मध्ये टाकतेस ना. मग मला कधी अडीनडीला लागले तर मी पिंट्याकडेच पैसे मागणार ना. सांग ना. आई काय झालंय? देत नाही म्हणाला मला. तुला सांगते जानू, त्याचं वागणं इतकं बिघडलंय ना. अगदी स्पष्टपणे म्हणाला, मी पैसे देत नाही जा. आता ह्याने पैसे दिले नाहीत तर पैशांसाठी मी काय दारोदार भीक मागू का ग? हा, का माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही डबोलं ठेवलंय का? आणणार कुठून मी पैसे? स्वतःच्या सख्या आईशी जर हा असा वागत असेल तर बाकीच्यांशी कसा वागेल देव जाणे. आई ऐक, असं काही नाहीये. दिले का मग त्याने मला पैसे? आणि कामासाठीच मागत होते ना मी पैसे. पैसे काय असे उधळायला मागत नव्हते का? माझ्यासाठी एखादा दागिना नव्हते मी घेऊन येणार? तर माहेरी देणार होते मी कोणाला डबोलं? माहेर तरी कुठलं? माहेराला कोणी आहे का मला? जे काही करणार ते आता तुम्हा मुलांसाठीच करणार ना. आता हळवं झालंय ग मन. ह्या वयात नाही सोसवत पोरांकडून असं काहीतरी उलटसुलट ऐकून घेणं. आता म्हातारे झालो म्हणून काय उठसूट ऐकून घ्यावं लागणार आहे की काय पोरांचं? असं पैशासाठी सतत हात पसरावा लागणार आहे त्यांच्या पुढे? आई अगं, तू एवढ्या टोकाला का जातेस? नसतील त्याच्याकडे पैसे असा विचार का नाही करत तू? नसायला काय झालं ग? हा, नाही एवढा 30,000 रुपये पगार घेतो ना तो. भाडं आणि वाण सामान हे सगळं ह्यांच्या अकाउंट मधनं जातं. मग हा एवढ्या पैशांचं करतो काय? मला सांग, तुला किती पैसे हवे? तसे फार नको आहेत मला. ऐक, मी देते तुला, त्याच्याकडे नको मागूस. तेच म्हटलं मी पिंट्याला. त्याला म्हटलं तुला पैसे द्यायचे असतील तर दे, नाहीतर नको देऊस. मला काही गरज नाही तुझ्या पैशांची. मी तुझ्याकडे मागते म्हणून सांगितलं. त्याला म्हटलं मी जानू माझी आहे, ती नक्की देईल मला तेवढे पैसे. पाहिजे तर थोडे थोडे करून मी तुला परत देईन पैसे, म्हणजे भाजीपाल्यातले उरवून वगैरे. आता जे काही करते ते सगळं त्याच्यासाठीच करते ना ग. नाही म्हणजे तो कसाही वागला तरी तरी आईचं मन आहे माझं. माझ्या मनाला लाज नाही, त्याच्याच भल्याचा विचार करत बसते मी. आईचा जन्म म्हणजे ना खायला नुसते पोरांचे जोडे
आणि जीवाला घोर. त्यापेक्षा असं वाटतं ह्याला जन्माला घातलं नसतं ना तर सुखात राहिलो असतो मी आणि तुझे बाबा. तुला किती पैसे हवेत? एक 25,000 लागतील. 25? 25 म्हणजे काही तुला जास्त नाहीये जानू, नाही का? आणि तुला पण किती एक 40-45,000 रुपये पगार असेल, हो की नाही? शिवाय घरात द्यावं लागत नाही तुला. जे काही बाबांना 15-20,000 रुपये देतेस ते म्हणजे तुझ्याकडे तसे उरतातच ना 25. एवढे पैसे कशाला हवेत तुला? अगं बाई, म्हणजे मला नको देऊस तू, मला नको देऊस. एक मिनिट. हे जे MG ज्वेलर्स आहेत ना ग, हा, त्यांच्या अकाउंटमध्ये भरायचे ते. त्यांच्या अकाउंटमध्ये भर, माझ्या हातात देऊच नकोस तू. हे त्याच्यावर त्यांचा अकाउंट नंबर वगैरे लिहिलेला आहे आणि तो काय IFSC कोड जो काय असतो ना, आणि ब्रांच कोड. अगं तू बँकेतली आहेस, तुला माहितीये, बघ ना. हा अगं, आणि हा तुला नाहीच कळलं ना ह्याच्यावरचं काही ते, तर त्यांच्या अकाउंट्स डिपार्टमेंटला एक सुशांत नावाचा मुलगा आहे, त्याला विचार. आणि तो ओळखतो जावई बापूंना. गादी उधार देतच नव्हते. मग मीच म्हटलं त्यांना, गोखले गृहोद्योगचे मालक आहेत ना, ते माझे जावई आहेत म्हणून. मग कुठे द्यायला तयार झाला तो.